नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लेक्चरमध्ये आपण MHPCM-CT 2026 या एक्झामचा डिटेल सिलेबस, पेपर पॅटर्न, इलिजिबिलिटी क्रायटेरिया, वेटेज यासोबतच रजिस्ट्रेशन डेट्स, टॉप कॉलेजेस, त्या टॉप कॉलेजचा कट ऑफ आणि टॉप कॉलेजमध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं, या सर्व गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्हिडिओ तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदेशीर ठरेल अशी माझी गॅरंटी आहे. आता हा व्हिडिओ ऑल इन्फॉर्मेशन वन व्हिडिओ राहणार आहे, म्हणजे संपूर्ण माहिती आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर आता आपण पाहूयात. फर्स्ट म्हणजे सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये पाहूयात. MHT CET ही काय असते? एंट्रन्स एक्झाम असते. ओके, यामध्ये दोन टाईप असतात. फर्स्ट म्हणजे PCM-CET आणि सेकंड म्हणजे PCB-CET. ओके, आता PCM-CET काय असते ती आजच्या लेक्चरमध्ये आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो पहा, ही महाराष्ट्र सेल आपली कंडक्ट करतं. वर्षातून एकदा एक्झाम होती ही फक्त. ओके, म्हणजे वर्षातून एकदा आपल्याला चान्स आहे ही एक्झाम द्यायचा. त्याच्यानंतर ही टोटली कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे, CBT. आणि याचा पर्पज काय असणार आहे? आपल्या PCM-CET नंतर आपण इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेऊ शकतो. यामध्ये BE डिग्री असती, BTech डिग्री असती. या डिग्रीसाठी आपण ऍडमिशन घेऊ शकतो. ओके, त्यासाठी आपल्याला कंपल्सरी MHT CET द्यावी लागते. त्याच्यानंतर इलिजिबिलिटी क्रायटेरिया बघूयात. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही नॅशनल इंडियन असलं पाहिजेत, की त्यासोबतच तुम्ही कुठल्याही एजचे असाल तरी तुम्ही ही एक्झाम देण्यासाठी इलिजिबल असाल, म्हणजे एजची लिमिट अजिबात नाहीये. आता अजून एक क्रायटेरिया, आता तुम्हाला MHT CET द्यायला म्हणजे इंजिनिअरिंग आणि कॉलेजेसमध्ये ऍडमिशन करायला तुम्हाला 12th पास झालेला पाहिजे तुम्ही. समजलं? आता यामध्ये फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स हे मॅन्डेटरी सब्जेक्ट्स असणार आहेत आणि ऑप्शनल सब्जेक्ट आहेत जे म्हणजे केमिस्ट्री, बायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, व्होकेशनल और टेक्निकल सब्जेक्ट एनी, म्हणजे कम्प्युटर सायन्स वगैरे. ओके, तर यामधलं कुठलं तरी एक सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे आणि हे दोन्ही सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजेत, फिजिक्स आणि मॅथमॅटिक्स. समजलं? आता नेक्स्ट आहे वेटेज. आता विद्यार्थी मित्रांनो, 11th म्हणजे 11वी मधून नियरली 20% वेटेज आहे आणि 12th मधून 80% वेटेज आहे. म्हणजे 12th मधून आपल्याला 80% क्वेश्चन्स येणार आहेत आणि 11th मधून 20%. आणि 11th मधले जे पण क्वेश्चन्स असतील, जे 20% येणार आहेत, ते सगळे बेसिक असतील, एकदम बेसिक असतील. समजलं? म्हणजे 11th मधून काय हाय लेवलचे क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जात नाहीत, डीप मध्ये बेसिक क्वेश्चन्स विचारले जातात. पण 12th मधले सगळे क्वेश्चन्स कव्हर केले जातात. नियरली 80% सिलेबस हा कव्हर केला जातो. समजलं? आता नेक्स्ट पाहूयात पेपर पॅटर्न. आता यामध्ये तुमचे दोन पेपर असतात PCM साठी. फर्स्ट म्हणजे फिजिक्स केमिस्ट्रीचा आणि सेकंड म्हणजे मॅथमॅटिक्सचा. ओके, आता विद्यार्थी मित्रांनो, 11वी मधून 10 प्रश्न येतात फिजिक्सचे आणि 12वी मधून 40 प्रश्न येतात. ओके, आणि केमिस्ट्रीचे 11वी मधून 10 क्वेश्चन्स येतात आणि 12वी मधून 40 येतात. तसंच मॅथमॅटिक्सचं देखील आहे, 11वी मधून 10 येतात, 12वी मधून 40 प्रश्न येतात. असा हा पेपर पॅटर्न आहे. किती मार्क्स आहेत ते सगळं पाहूयात आता. हे समजलं? फिजिक्स केमिस्ट्री पेपर 1 असतो आणि पेपर 2. ओके, आता तुम्हाला 3 तास दिले जातात. 1.5 तास फिजिक्स केमिस्ट्रीसाठी दिला जातो आणि 1.5 तास मॅथमॅटिक्स साठी दिला जातो. ओके, नेक्स्ट पाहूयात पेपर. आता प्रत्येक क्वेश्चनला किती मार्क असतो? आता फिजिक्स मध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो. समजलं? केमिस्ट्रीमध्ये प्रत्येक प्रश्नाला 1 मार्क असतो आणि मॅथमॅटिक्स मध्ये 2 मार्क असतात प्रत्येक प्रश्नाला. आता विद्यार्थी मित्रांनो, फिजिक्स केमिस्ट्री टोटल 1 पेपर असतो, त्यामुळे दोन्ही सेक्शनला मिळून 100 मार्कांचा हा पेपर असतो. हे कॉमन मार्क्स आहेत, 100 मार्क. समजलं? आणि हे कॉमन मिनिट्स आहेत, 100 मिनिट, म्हणजे दोघांना मिळून 90 मिनिट आपल्याला मिळतात
म्हणजे 1.5 तास मिळतो आणि दोघांना मिळून 100 मार्क्स असतात. फिजिक्स, केमिस्ट्री. समजलं? म्हणजे 50 मार्क ईच. मॅथमॅटिक्सचं तसंच आहे. तर मॅथमॅटिक्सचे प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. म्हणजे 100 मार्कांचा हा पेपर असतो. आपल्याला त्यासाठी देखील 90 मार्क दिले जातात. 90 मिनिट दिले जातात. म्हणजे 1.5 तास. आता यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नसते. सो तुम्हाला चुकेल म्हणजे प्रत्येक क्वेश्चन हा अटेम्प्ट करता येतो. नेक्स्ट पाहूयात विद्यार्थी मित्रांनो, आता रजिस्ट्रेशन डेट. मागच्या वर्षीचं तुम्हाला सांगते 2025 ला डिसेंबर 30 डिसेंबर 2024 पासून सुरू झाली होती रजिस्ट्रेशन डेट. ते 15-25 पर्यंत होती. 15 फेब्रुवारी 25 पर्यंत ही होती विदाऊट लेट फी. आणि विथ लेट फी काय असेल तर 16 फेब्रुवारी ते 22 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला दिली होती डेट 2025 पर्यंत. तर ही असेल विथ लेट फी. आता यावर्षी थोडं मागे पुढे होईल, जास्त मागे पुढे होणार नाही. म्हणजे नियरली जानेवारी टू फेब्रुवारी पर्यंत आपलं रजिस्ट्रेशन कम्प्लीट करावं लागेल. नेक्स्ट पाहूयात. आता विद्यार्थी मित्रांनो, टॉप कॉलेजेस कोणते पाहूयात. सीआयपी, वीर माता जिजाबाई, भारतीय विद्याभवन, विश्वकर्मा, VIT, पुणे इन्स्टिट्यूट, PICT हे टॉप कॉलेजेस आहेत. आता सीओईपी कॉलेज हे पुण्याला आहे. 99.96 कट ऑफ आहे त्याचा. या कॉलेजेसमध्ये ऍडमिशन कसं घ्यायचं किंवा या कॉलेजला टार्गेट कसं करायचं हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नेक्स्ट कॉलेज आहे वीर माता जिजाबाई टेक्नॉलॉजिकल इन्स्टिट्यूट, विजेटिया. हे मुंबईचं कॉलेज आहे. याचं कट ऑफ आहे 99.96. नेक्स्ट आहे भारतीय विद्याभवन सरदार पटेल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. हे देखील मुंबईचं कॉलेज आहे. याचं कट ऑफ आहे 99.81. नेक्स्ट आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT कॉलेज. 99 कट ऑफ आहे याचं. हे आहे पुण्याला कॉलेज. आणि नेक्स्ट आहे PICT, पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी. त्याचं कट ऑफ आहे 99.75. समजलं? हे देखील कॉलेज पुण्यात आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे टॉप कॉलेजेस आहेत आणि याची प्लेसमेंट देखील खूप छान आहे. MNC कंपनीच्या कॉलेजमध्ये येतात प्लेसमेंट आणि तिथलचे विद्यार्थी उचलतात. सो वन ऑफ द मोस्ट टॉप कॉलेजेस आहेत हे. आणि या कॉलेजमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी आमच्याकडे कोर्स आहे. त्यामध्ये तुम्हाला फुल सिलेबस लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील, 25+ टेस्ट सिरीज मिळतील. त्यामध्ये फुल सिलेबस पण असतील, चॅप्टर वाईज देखील असतील. त्यासोबतच 2000+ आमचे क्वेश्चन बँक असतील, फुल सिलेबस नोट्स देखील असतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्समध्ये मिळणार आहेत. आणि आपल्याकडे PCM CET आणि JEE या दोन्ही एक्झामसाठी वेगवेगळे कोर्सेस आहेत. कारण PCM CET आणि JEE हे दोन्ही एक्झामच्या लेवल या वेगवेगळ्या आहेत. त्यामुळे कोर्सेस देखील आपल्याकडे वेगवेगळे अवेलेबल आहेत. आता या एक्झामचा जी बॅच होतीये ती 1 तारखेपासून सुरू होतीये, 1/9/2025 पासून. आता विद्यार्थी मित्रांनो, या एक्झाम सोबतच तुम्हाला PCB CET, नर्सिंग CET, नीट या एक्झामला देखील टार्गेट करायचं असेल तर त्या देखील एक्झाम आपल्याकडे आहेत. त्या एक्झामचे कोर्सेस आपल्याकडे आहेत. तर या एक्झामसाठी तुम्हाला जर टार्गेट करायचं असेल, म्हणजे या 5ही एक्झामला तुम्हाला टार्गेट करायचं असेल तर आपल्याकडे कॉम्बो ऑफर आहे. ती म्हणजे फक्त ₹10,000. म्हणजे या ₹10,000 मध्ये तुम्हाला हे 5ही कोर्सेस मिळणार आहेत. आता जर तुम्हाला सिंगल कोर्स बाय करायचे किंवा एक्झामला टार्गेट करायचंय तर तशी देखील आपल्याकडे फॅसिलिटी आहे. त्या सिंगल कोर्स जर तुम्हाला बाय करायचं असेल तर त्याची प्राइस आहे फक्त ₹5,000. या ₹5,000 मध्ये सुद्धा तुम्हाला सगळे गोष्टी अवेलेबल करून देणार आहोत. आता कोर्स जॉईन करायचा असेल तर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोअरवरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा, डाउनलोड करा, त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा. ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस समोर येईल. इंटरफेसच्या पहा डाउनलोड साईडला स्टोअर्स आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचा पेज दिसेल. कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुम्हाला जो पण कोर्स एनरोल करायचा तो टाईप करा. त्यानंतर खाली कोर्स येईल, तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा. त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही हा कोर्स एनरोल केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला एक्झाममध्ये 95% नक्कीच पडतील. तर लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. आपली बॅच सुरू होती 1/9/2025 पासून.
तर लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा. कारण सीट्स जर कंप्लीट झाल्या तर ॲडमिशन मिळू शकत नाही. त्यामुळे लवकरात लवकर हा कोर्स जॉइन करा, बॅच जॉइन करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या लाईक्समुळे, शेअरिंगमुळे आम्हाला मोटिव्हेशन मिळतं. तर व्हिडिओ इथेच थांबूया. थँक यू. हॅव अ नाईस डे. बाय.